पावसाळ्यात अनेकांना सहलीचे वेध लागतात। या कालावधीत पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी तिथे जातात। काही पर्यटक तिकडे भलतं साहस करतानाही दिसतात, पण अशा साहसानं काही वेळा पर्यटकांच्या अगदी जीवावर बेतण्यासारखे प्रसंग घडतात। अशा घटना पाहता वारंवार सांगितलं जातं की पाण्याशी कधी खेळू नका, तरीही काही पर्यटक जीवाची पर्वा न करता धबधब्याखाली भिजण्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसतात। अशाच प्रकारे काही पर्यटकांना वाहत्या पाण्यात उतरणं चांगलंच महागात पडलंय। बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर वसईतील तुंगेश्वर इथं काही तरुण पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेले तर काही जण अडकून बसले होते। ही घटना 22 जुलै रोजी घडली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय। या रेस्क्यूचा थरार पाहून तुमच्याही अंगाचा थरकाप उडेल। लोणावळ्यात एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेल्याची घटना 30 जून रोजी घडली होती। ही घटना ताजी असतानाच तामिडी घाटात एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली। दरम्यान अशीच आणखी एक घटना समोर आली। यावेळी वसई येथील तुंगेश्वर इथं पाण्याचा प्रवाह अचानक वाढला आणि काही तरुण यामध्ये वाहून गेले। मुसळधार पावसामुळे वसईतील तुंगेश्वर धबधबा ओसांडून वाहतोय, पण पावसामुळे होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तुंगेश्वर धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी घातली आहे। तरीही पर्यटक धबधबा परिसरात गर्दी करत आहेत। यात हुल्लडबाजी करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे। तरुणाई प्रशासनाचे आदेश झुगारून पिकनिकला जात आहे, पण कधी कधी ही हौस महागात पडू शकते आणि जीवावर देखील बेतू शकते। अशीच ही दुर्घटना वसईत उघडकीस आलेली आहे।